जलगांव जिले के पाचुरा तहसील के खड़कदेवला गांव में हिवरा मध्यम प्रकल्प के उद्गम स्थल पर भारी बारिश के चलते बाढ़ जैसे हालात बन गए। पानी के तेज बहाव के बीच मुख्य जल प्रवाह वाली दीवार पर कुछ लोगों द्वारा मछली पकड़ने के लिए वायर रोप की मदद से लगाए गए बड़े बड़े जालों में एक विशाल पेड़ फंस गया। इस कारण हिवरा प्रकल्प की मुख्य दीवार पर खतरे के बादल मंडरा रहे हैं। पानी का प्रवाह अवरोधित होने से दीवार पर अतिरिक्त दबाव बना, जिससे बांध की सुरक्षा को गंभीर खतरा पैदा हो गया। इस स्थिति को देखते हुए नागरिकों ने स्थानीय प्रशासन से तुरंत कार्रवाई की मांग की। साथ ही ये सवाल भी उठाया कि क्या मछली पकड़ने के लिए इस तरह जाल लगाने वालों पर कार्रवाई की जाएगी भी या नहीं। मी खडकदेवळा येथील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा युवा नेते बापू पाटील। काल पाडपट्टी भागामध्ये अति जोरदार पाऊस झाल्याने हिवरा माध्यम प्रकल्प या माध्यम प्रकल्पाला मोठा महापूर आलेला आहे। त्यातच या हिवरा माध्यम प्रकल्पावर जी मेन संरक्षण भिंत आहे, या भिंतीवर मासेमाऱ्यांनी मोठमोठे वायरच्या सहाय्याने या ठिकाणी जाळे लावलेले आहेत। ते जाळे लावल्यामुळे या पाण्याच्या प्रवाहामध्ये मोठे मोठे झाडं झुडपं या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून या ठिकाणी येऊन या जाळ्यांमध्ये अडकलेले आहे। हे झाडे या ठिकाणी अडकल्याने धरणाच्या संरक्षण भिंतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून संबंधित प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन हे जाळे काढावे व हे जाळे ज्यांनी लावले असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व या जाळे लावण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीत सहकार्य केले असेल त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मी या ठिकाणी माझ्या संपूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो। कारण हे जाळेमध्ये झाडे झुडपं अडकल्याने आमच्या या गावामध्ये मोठे भीतीचे वातावरण या ठिकाणी पसरले आहे। म्हणून प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्वरित हे जाळे काढावे व हे जाळे ज्यांनी लावले असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावे, अशी मी या ठिकाणी माझ्या संपूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला हात जोडून मागणी करत आहे।